शांती। आज आहे 25/7/2026 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, तुम्ही इथे आला आहात स्वतः सहित साया दुनियेची काया कल्पतरू बनविण्याकरिता। बाबांच्या आठवणीद्वारेच काया कल्पतरू होईल। प्रश्न आहे, नरकवासी पासून स्वर्गवासी बनण्याची विधी कोणती आहे? आता तुम्हा मुलांना जीवनदान मिळत आहे, ते कसे? उत्तर आहे, नरकवासी पासून स्वर्गवासी बनण्यासाठी जरूर मरावे लागेल। बाबा म्हणतात, मी आलो आहे तुम्हा सर्वांना मृत्यू देण्याकरिता। तुमच्या या देहाला नष्ट करवून फक्त आत्म्यांना घेऊन जाईल। हेच खरे जीवनदान आहे। यासाठी ही महाभारत लढाई आहे, ज्यामध्ये सर्वांचा विनाश होईल आणि मग आत्मे पावन बनून परत घरी जातील। नंतर मग स्वर्गामध्ये येतील। धारणेसाठी मुख्य सारांश आहे, 1. ज्ञानसागरामध्ये ज्ञानस्नान करून स्वतःला पावन बनवायचे आहे। मित्रनातेवाईका सोबत राहत असतानाही बुद्धीमध्ये राहावे की माझे तर एक शिवबाबा, दुसरा कोणीही नाही। 2. विष्णुपुरी मध्ये जाण्याकरिता पक्का वैष्णव अर्थात पवित्र बनायचे आहे। नरकातून जिवंतपणी मरून बुद्धियोग स्वर्गामध्ये लावायचा आहे। आजचे वरदान आहे, त्या एकाचाच ध्यास, एकावर भरवसा, एकरस अवस्था। याद्वारे नेहमी निर्विघ्न बनणारे निवारण स्वरूप भव। स्पष्टीकरण आहे, नेहमी एका बाबांचा ध्यास, बाबांच्या कर्तव्याचा ध्यास यामध्ये असे मग्न होऊन रहा की संसारामध्ये कोणतीही वस्तू अथवा व्यक्ती जरी असली तरीही तसा अनुभवच होऊ नये। अशा एकाच्या ध्यासामध्ये, एकाच्या भरवशावर, एकरस अवस्थेमध्ये राहणारी मुले सदैव निर्विघ्न बनून चढत्या कलेचा अनुभव करतात। ती कारणला परिवर्तन करून निवारण रूप बनवतात। कारण पाहून कमजोर बनत नाहीत, निवारण स्वरूप बनतात। स्लोगन आहे, प्रशंसेचा आधार असलेली प्रसन्नता अल्पकाळासाठी राहते। ओम शांती।